अनेकदा धकाधकीच्या काळात रोज देवपूजा, जप, स्तोत्रांचं पठण शक्य होत नाही. अशा वेळी जितकी शक्य असेल तितकीच सेवा करावी. चातुर्मास सुरू झाला आहे आणि चातुर्मासात येणारा श्रावण महिना, या महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळंच महत्व आहे. त्यातले त्यात आता पहिला गुरुवार येणार आहे. तर असे म्हणतात की गुरुग्रहाला बृहस्पती असेही म्हटलं जातं. हे देवतांचे गुरु आहेत. गुरुग्रह वैवाहिक जीवन आणि भाग्यकारक ग्रह आहे. गुरुवारी कोट्यावधी स्वामी भक्त स्वामींची विशेष सेवा करतात. तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर सांगण्याची गरज नाही, किंवा तुम्ही जर स्वामी भक्त नसाल तरी सुद्धा अशक्य ही शक्य होण्याचा आत्मविश्वास ठेवून श्रावणातल्या प्रत्येक गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र देवघरात अंतरावं. पिवळी फुलं, पिवळा चंदन, पिवळ्या रंगाची मिठाई म्हणजे जसे की बेसन लाडू, किंवा काही पिवळं नसेल तर केळी देवांना तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करा आणि त्याचा वाटपही तुम्ही करू शकता. मनात काही इच्छा जर असेल तर गुरुसमोर हात जोडून ते सांगा. आणि शक्य असल्यास गुरुचरित्रातील 14वा जो अध्याय आहे तो प्रत्येक गुरुवारी वाचायला सुरुवात करा. 108 वेळा श्री स्वामी समर्थ याचा जप करा, किंवा तुमच्या गुरुचा काही मंत्र असेल तर तो तुम्ही जप करू शकता. अगदी मनापासून श्रावणात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे. खंड पडू देऊ नका. आपल्या क्षमतेप्रमाणे गुरुवारी तुम्हाला गरजूंना हळद, हरभरा डाळ किंवा केळी किंवा आंबा म्हणजे पिवळी काही वस्तू यापैकी तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही दान करू शकता. आता सकाळी आणि संध्याकाळी गुरूंची आरती किंवा दत्तगुरूंची आरती या श्रावणातल्या गुरुवारी करायला विसरू नका. आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करा.